नमस्कार। इस वक्त मैं अभी थाने में हूँ, जनता दरबार में। इससे मैंने दिखाया आपको पिछली वीडियो में गणेश नाइक जी का। और यहाँ पे कुछ समस्या लेके यहाँ पे हाजिर हुए हैं, मतलब आए हुए अपनी समस्या बता कि समस्या का समाधान करने के लिए गणेश नाईक जी से मिले। ये लोग पूछते हैं कि क्या समस्या थी दोस्तों। दादा काय नाव आपलं नाव सांगा? माझं नाव सोमनाथ रामचंद्र बोलते. काय समस्या होती आणि ते काय आश्वासन दिले तुम्हाला ते गणेश नाईक साहेबने? आमची समस्या अशी होती की आमचं समतानगरमध्ये पुनर्वसन वसाहत आहे. तर पुनर्वसन वसाहत आमचं 1997 साली झालेलं आहे. रोड वायडिंगमध्ये जेव्हा गेलेले त्याच्यानंतर आता पुन्हा PPP अंतर्गत डेव्हलपमेंट करत आहेत. पण आमची जी जागा होती ती जागा सोडून आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करत आहेत. म्हणजे पुन्हा आमचं 30 वर्षांनी पुनर्वसन होतं आहे. तर तो मुद्दा आम्ही तिकडे महानगरपालिकेत पण मांडला, अधिकाऱ्यांशी पण बोललो, पण ते रेडी नाही आहेत. ते बोलतात तुमचं पुनर्वसन इथे होणारच नाही, तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करणार. त्याच्यामुळे हाच मुद्दा घेऊन आम्ही गणेश नाईक साहेबांकडे आलेलो. आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे की आम्ही ह्याचा पाठपुरावा करू आणि करू. आयुक्तांबरोबर तुमची चर्चा करू, तुम्ही आयुक्तांशी बोलूया आणि तुम्हाला तिथेच पुनर्वसन केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर बघू का आम्ही आयुक्तांकडे जाऊ, चर्चा करू, त्याच्यानंतर काय होतं आहे. कारण आमचं पुनर्वसन परत 30 वर्षांनी होणं, कारण एक पिढी आमची आधी गेली. चंद्रशेखर जेव्हा होते दिघे साहेबांनी आमचं पुनर्वसन केलं. दिघे साहेबांनी पुनर्वसन करताना एवढं सांगितलेलं आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून कोणी हटवणार नाही, तुम्हाला इथंच स्थायिक केलं जाईल. तरी पण पुन्हा तोच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे की बाबा ह्यांना उचलून दुसरीकडे टाकायचं आहे. आणि ती मोक्याची जागा आहे. उचलून दुसरीकडे टाकणार म्हणजे आम्हाला नाल्याच्या कोपऱ्यात टाकणार आहे. ती पण 500-700 स्क्वेअर मीटर लांब, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर आतमध्ये. त्याच्यामुळे आमचं मत आहे, आमचं विकासाला विरोध नाही, पण विकास करताना आम्हाला प्राधान्य आमच्या हरकती घेऊन आम्हाला सूचना करून विकास करायला पाहिजे होता. पण तो विकास ते करत नाही आहेत अधिकारी महानगरपालिकेचे. तर आमचं तेच मत आहे, अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि आमचा प्रस्ताव ऐकावा की आमचे जेवढे 160 कुटुंब आहेत ते तिकडे आणि असं नाही आहे की एकेका घरामध्ये 2-2 परिवार आहेत, 2 कुटुंब राहतात, भाडं देत नाहीत, ॲग्रीमेंट करत नाही आहेत. फक्त ठाणे महानगरपालिकेच्या नोटीसवर खाली करायचं आणि तो भूखंड एखाद्या विकासकाच्या घशात घालायचा. म्हणजे जेणेकरून तो विकासक डेव्हलप करेल नाही करेल ह्याचं आश्वासन नाही ॲग्रीमेंट झाल्यानंतर. पण ॲग्रीमेंट तरी ॲटलिस्ट करायला पाहिजे आमच्याबरोबर. तुम्ही सगळ्यात भाडं पण देत नाही आणि जे ट्रान्झिट कॅम्प देत आहेत आकृतीमध्ये तो तर 180 स्क्वेअर फीटचा रूम आहे. 180 स्क्वेअर फीटमध्ये 2 कुटुंब कसे राहतील? हा आमचा प्रस्ताव होता. तेच आम्ही नाईक साहेबांना सांगितलं. म्हटलं तुम्ही ऐका आणि आमच्या मागण्या मान्य करतील एवढा प्रस्ताव तुम्ही महानगरपालिकेकडे ठेवा. ऑडियन्सला सांगायचं कुठली एरिया, आपली एरियाचं नाव सांगा. समतानगर रेमंडच्या समोर समतानगरची ही एरिया आहे, बरोबर? हो. ओके. ताई काकी, ताई आपण काय बोलतो ह्याच्यावर? साहेबांनी काय बोलतो? आमचे सगळे तुमच्या पण सेम मुद्दा आहे का? हो, सेम होते. आम्हाला आमच्या जागेवरती घरं मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही आहे. आम्हाला त्या आकृतीमध्ये घरं नको आहे, तिथं घाणले आहे, आम्ही आजारी पडणार आहोत. काहीच नाही, हो, त्यामुळे आम्ही जाऊ शकतो. लहान मुलं आहे ते आमचे आजारी पडल्यावर कोणी करणार? तुम्ही सध्या कुठे राहता? ते तोडले का तुमचं? ते आम्ही आमच्या घरात तोडायची ही दिलेली आहे, नोटीस दिलेली तुम्हाला? नोटीस पण आली पण आम्ही घेतलेली नाही. नोटीस पण नाही दिले अजून. आणि तोडायची काय, म्हणजे तोडले काय अजून राहिले? आहे तशीच आहे. हो, 3 प्लॉट आहे. मग तुम्हाला कसं कळलं की हे आता तोडणार आहे, नोटीस नाही दिले? मग आमच्याबरोबर मीटिंग होतात, आमच्याकडे लेटर पण आलेले पण आम्ही नाही घेतले. हे कसं आहे PPP तत्वावर चालू आहे. 3 प्लॉट आहेत. एक सिद्धिविनायकचा प्लॉट आहे, परत एक राजीव गांधीचा प्लॉट आहे. तर हे 2 प्लॉट त्यांनी नोटीसवर तोडले. इथल्या लोकांनी विरोध नाही केला, तो त्यांचा पार्ट आहे. पण आम्ही विरोध करतो की आम्हाला आमच्या जागेवर पाहिजे. आमच्याकडे नोटीस आले आहे, पण आम्ही नोटीस आणलेल्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांना महानगरपालिकेच्या त्यांना बोललो आम्हाला परत पाठवलं. आम्हाला नोटीस नको आहे. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही नोटीस नाही घेणार पण नाही. आणि आम्हाला जोपर्यंत लिहून देत नाही की बाबा आम्ही इथंच तुम्हाला इथंच देणार आहे आणि इथंच आम्ही हे करणार आहे, अजूनपर्यंत त्यांनी ते एक तर लिहून द्यायला तयार नाही आहेत. दुसरी गोष्ट कुठली मान्यता घ्यायला राजी नाही आहे ते लोक. ते डायरेक्ट नोटीसवरतीच ते लोक खाली करा बोलतात. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, ही पहिल्यांदा विस्थापित लोकांना हे केलेलं आहे. विस्थापित लोकांना केल्यामुळे कसं झालं आहे की पहिल्या ह्या जागा होत्या, ह्या लोकांच्या जागा होत्या.
नगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी या लोकांना रिक्वेस्ट केलेली, या लोकांनी जागा दिलेली आहे. त्याच्यामध्ये माझंही घर आहे त्याच्यामध्ये. पण सांगण्याचा मुद्दा काय की तिथून जर तुम्हाला इथे विस्थापित करताय तर इथून परत तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करू नका. आणि त्यासाठी काही लोकांच्या जागा त्यांना मिळाल्या नव्हत्या म्हणून पाठच्या युनायटेड ग्रुपची थोडीशी जागा घेतलेली आणि ती जागा त्याच्यावर ह्या लोकांना विस्थापित केलं. विस्थापित केल्याच्यानंतर काय झालं की आज त्याचा भूखंड पूर्ण नगरपालिकेने आपल्या नावावर करून गेला. पहिल्यांदा भूखंड हा लोकांच्या नावावर होता, म्हणजे तिथल्या चाळकरी नावांच्या लोकांनी होता. आणि आता हा नगरपालिकेने घेतल्याच्यानंतर आता त्यांचा घाट असा आहे की ही जागा आमची आहे. त्याच्यामुळे तुमचं काय ना, मग मला सांगा ह्या जागेवर जर समजा त्यांची पहिली जागा असते आणि तुम्ही जर तिथे त्यांना विस्थापित करू शकतात का? आता करू शकत नाही का, तिथे रोड वायंडिंगचं हे झालेलं आहे. आणि असा हा घाट घालून ह्याच्यामध्ये जी लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ती पण येऊन तिथे प्रत्येक माणसाच्या घराघरोघर जात आहेत आणि नको त्या गोष्टी सांगून हे करत आहेत. म्हणजे त्याच्यात करते. आणि काही लोकं तर अशी आहेत की तिथून सोडून दुसरीकडे गेली आहेत, भाड्याने दिली आहेत आणि ती लोकं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जास्त करत आहेत. अजून पुढे काय मागण्याचं का ताई तुमच्यात पुढे म्हणजे काय मागणं ते बिल्डरनी? आता विकास तर होईल बरोबर, तो विकास होईल तुमचा ह्याचं काय मागणं आहे? म्हणजे ते काय कसं तुम्ही देणार ते तोडायला विकास? विकासाला विरोध नाही आहे, विकास करायला लावतो. पण ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही इथून निघताना तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की इथून तुम्ही निघताना तुम्ही त्याचं ॲग्रीमेंट करणार की नाही? तर ॲग्रीमेंट करणार नाही. तुम्ही इथून निघायचं, ज्यावेळेला बिल्डिंग होईल त्यावेळेला तुमचं ॲग्रीमेंट करून तुमच्या नावावर फ्लॅट जाणार. असं कुठे बोलतोय? असं कुठे होतं का? ह्या गोष्टी मी नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना विचारलं. जर समजा ह्या जागेमध्ये तुमचा जर रूम असेल तर तुम्ही असं, मी बिल्डर आहे, ॲज इट इज मी बिल्डर आहे, मी तुम्हाला जर खाली करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला सांगेन तुम्हाला मी जेव्हा रूम देईन तेव्हा तुम्हाला रजिस्टर तुम्हाला चालेल काय? तर त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, कुठून तरी दबाव आणतात आणि अधिकाऱ्यांवर बोजा आणतात. म्हणजे तुम्हाला ते ॲग्रीमेंट करून देईल, बाकीचं काय नाही इश्यू आहे. ॲग्रीमेंट आणि ॲग्रीमेंटमध्ये पण नाही करत. ॲग्रीमेंट कधी करणार? तुम्ही ज्या वेळेला खाली केल्याच्या नंतर आमची बिल्डिंग तयार होईल आणि तुम्हाला आम्हाला जेव्हा द्यायचं असेल, चाव्या द्यायचं असेल त्यावेळेला आम्ही ॲग्रीमेंट करणार. असं चालू आहे. त्याच्यामुळे विरोध नाही आहे, पण तुम्ही ॲग्रीमेंट करा ना, जागेवर ॲग्रीमेंट करा. ॲग्रीमेंटचं काही ॲग्रीमेंट तर करून देत नाही ती बोलते, साफ बोलते आम्ही ॲग्रीमेंट करून देत नाही. ॲग्रीमेंट करायचं आहे ना, त्याच्या अगोदर हे भाडे वगैरे द्यायचे, कुठे ते शिफ्ट करायचे, हे सगळे ते काही नाही बोलतो. बायोमॅट्रिक पण केलं ना त्यांनी, तर आम्हाला सांगितलं की ही महानगरपालिकेची जागा आहे. तर महानगरपालिकेची जागा असल्यामुळे तुमचं बायोमॅट्रिक होतं, टॅक्स पावती तुमच्या नावावर होईल असं सांगून आमचं बायोमॅट्रिक केलं. पण आम्हाला विश्वासातच घेतलं नाही. कोणाला विश्वासात घेतलेला नाही आहे आणि कोणाला न विश्वासात घेता टेंडर काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 3 टेंडर काढले जातात. 3 टेंडरमध्ये एक चॉईस केला जातो, पण ह्याच्यामध्ये एकच माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. का ते बांधकामचा मंत्रीपद आपला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे, त्याच्याकडे तुम्ही गेलो होतं का ते मुद्दा घेऊन? त्यांच्याकडे पण जाऊन आलो. मग काय काय सूचना दिले साहेबांनी? तास वाट बघितली, त्यांची अपॉइंटमेंट नाही भेटली. 2 वेळा 4-4, 5-5 तास आम्ही उभे राहिलो, त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला. दुसरी गोष्ट आम्ही आनंद आश्रममध्ये गेलो, तिकडे पण आमचं लेटर घेतलं नाही. बोलते हे तुमचं लेटर आम्ही घेऊ शकत नाही, आम्ही डिस्कस करतो आणि लेटर घेतो. असा प्रकार झाला. मग शेवटी आम्हाला नाईक साहेब होते, मग त्यांच्याकडे आलो. म्हटलं ह्यांच्याकडे अर्ज तरी आमचा घेतला गेला. मग या गोष्टी जर तुम्ही करत असाल, लोकांच्या गरिबांच्या पोटांवर कशाला पाय देताय? 160 कुटुंब आहेत टोटल तिथे, आणि 160 कुटुंबांना तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करताय आणि ते पण आधी पुनर्वसन झालेलं आहे, पुन्हा पुनर्वसन करताय. हे कसं काय चालू आहे? त्या दलदलमधनं लोक अजून बाहेर नाही पडलेले झाल्या काकी. आता तुम्ही सगळ्यांनी सांगा एकत्र होऊन, ते ह्यांचे आपलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीनी उपमुख्यमंत्रीने काय बोलतात आणि एकत्रित बोला, जरा त्यांच्याशी मागणी करा की तुम्ही काय काय जे सांगा त्यांच्याशी. आता ही तुमचे व्हिडिओ आमचं नाईक साहेबांना सांगणं आहे, त्यांना महिलांना सांगून द्या त्यांचे आवाज. म्हणजे ते काकी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीने आता पहिल्यांदाच इथं आलेलो आहे, त्यामुळे शिंदे साहेबांच्यापर्यंत गेलो आणि त्यामुळे आम्हाला काही माहिती नाही ते काय म्हणतील काही पुढचं. आमचं फक्त आम्ही इथेच आलो आम्ही जिथे राहतो तिथेच पाहिजे आम्हाला. तिथे राहायचं तुम्हाला तिथे पाहिजे, पण ते ॲग्रीमेंट वगैरे ते करून पाहिजे. असेल
नंतर सगळं हां तेच होतं ते काय मागणी आहे म्हणजे ते आता ते विकास तर होईल तिथे बरोबर विकास तर होणारच आहे पण त्याच्या अगोदर काय पाहिजे ते बिल्डरकडून तुम्हाला ते सांगा बिल्डरकडून काय पाहिजे अगोदर ते भाड्या आणि ते जे आहे म्हणजे आता जे चाललेलं आहे मार्केटमध्ये जे किती रूम तुटतात ते बिल्डर भाडे देतात ॲग्रीमेंट करून देतात बरोबर ते झाल्यानंतर ते फ्लॅट किंवा पैसे देतात बरोबर जे आता सध्या रेट चालू आहेत त्याच्याबरोबर हे जरा सगळं सांगा जरा असं हां तेच सगळं पाहिजे आम्हाला तेच सगळं पाहिजे ना आम्ही असं उठून कशी जागा खाली करू शकणार काहीच नसताना आम्हाला नाही करायची आहे तशी जागा खाली आमची पहिली घरं तोडली तेव्हा आम्हाला काय सांगितलं हा तुमचा कायमचा राहण्याचा इथे कायमचं तुम्हाला दिलं गेलं आहे मग आता आम्हाला का उठवता कशाबद्दल उठवता आम्ही टॅक्स भरतो पाणी बिल भरतो लाईट बिल भरतो साहेबांच्या काळामधली माणसं आहेत आम्ही दिघे साहेबांच्या तेव्हा आमची रस्ता रुंदीमध्ये घरं गेली बरोबर आहे तेव्हा आम्हाला इथे पूर्ण वसन केलं मग तेव्हा आम्हाला काय सांगितलं तुमच्या मुलाबाळांसाठी हा कायमचं झालं तुमचं मग आता आम्हाला का उठवता आता रस्ता नाही तिथे काय नाही तिथे मग आम्ही राहतो ना तिथे तिथून आम्हाला उठवायचं नाही कशाला उठवायचं आम्हाला 99 वर्षाचा करार दिलेला आम्हाला सरला आमचं एकच म्हणणं आम्ही तिथेच राहणार रूम पुढे आमचे जे लोक आहेत बोला लोकांनी चाळीस लोकांनी बोला मागं राहू नका बरोबर आहे आम्हाला तिथेच पाहिजे आम्ही तिथून जाणार नाही पुढं आम्हाला पण तिथेच पाहिजे सगळ्यांनी बोलायचं ज्याचं घर आहे तो बोललं पाहिजे मग बरोबर आहे ना पाहिजे तुम्हाला की तिथंच पाहिजे तिथेच पाहिजे म्हणजे ते बांधल्यानंतर का आताच बांधल्यानंतर बी ना आता आहे तिथंच पाहिजे तिथेच पाहिजे हो ना आम्हाला बिल्डर काय म्हणतो तो बांधल्यानंतर तुम्हाला दुसरं कुठे कडे देणार का सर्व सर्वे इकडे आलेला नाही तुमच्याची बातमी आलेलं नाहीये हां हे ठाणे महानगरपालिकेचे लोक बोलतात का तुम्हाला नोटीस देतो तुम्ही इथून खाली करा का कशामध्ये जा बोलतात कुठचं नाव ते सांगितलं त्या राहायला जायला राजीव गांधी आकृतीमध्ये आमचे 2-2 परिवार राहू शकत नाही कसे राहणार एवढीशी घरं आता आम्ही डबल घरामध्ये राहतोय तर आमचं एक राहू शकतो त्या आकृतीमध्ये एवढीशी घरं तिथे म्हणून राहायला देतात आणि आम्ही त्याचा मेंटेनन्स वगैरे भरायचा का म्हणून आणि तिथे फक्त 4,000 भाडं आहे आम्ही भाड्याने ती देऊ शकत नाही ट्रॅजेस कॅम्प भाड्याने देऊ शकत नाही तरी हे लोक सांगतात की तुम्ही ती 7,000 भाड्याने देऊ शकता 18,000चं मार्केट चाललंय 50,000चं मार्केट चाललंय डिपॉझिटचं 17,000 रुपये भाडं द्यायला लागले ते मग तुम्ही आम्हाला आकृती का लावत्या खाल्लं वरल्याचं 60,000 खाल्ल्याचं 50,000 असं तो डबलचं द्यायला लागले ते आणि तुम्ही सर्वे केला नाही तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही आमची मीटिंग घेतली नाही तुम्ही आमचे अंगठे घेतले आमचा विचार घेतला नाही तुम्ही आम्हाला इथून आलो होतं कसं बरोबर वर्षण केलं आणि आता परत डबल पुन्हा वर्षण करता का आमचं हा कुठचा कायदा आहे नाही बरोबर जागा तर दिली तेव्हा मग जेव्हा आम्हाला घरं तोडली चंद्रशेखरने घरं तोडली तेव्हा आणि आम्हाला काय सांगितलं तिथं आम्हाला 27 वर्ष झालेली आहे दिघे साहेबांनी आम्हाला जागा अलॉट केलेली आहे तिथे समजलं का दिघे साहेबांनी आम्हाला तिथे केलेले आणि हे लोक आता आम्हाला इथून निघा म्हणतात आता आमचं साहेब होते त्या टायमाला म्हणून आम्ही मराठी माणसं राहिले मी पकडतो त्याचे उभे राहा आणि काय आपलं नाव काय आहे आणि काय मुद्दे ते सांगा जरा आणि आता तुम्ही भेटले यांचे आपले गणेश नाईक साहेबांनी मग काय आश्वासन दिले तुम्हाला आता दिलेत काय असेल मला माहीत नाही आहे पण तिथं काय झालं माहीत आहे का आज कमीत कमी 97ला रोड वायडिंग तुटलं ना तिथलं जागा तुटल्यानंतर तिथं आम्हाला बसवलं कोण आनंद दिघे साहेबांनी तो ह्याने कमिशनर म्युन्सिपाल्टी कमिशनरच होते म्हणले तुमची आता कायम ती जागा झाली त्या टायमाला आमचे गरीब लोक कुठून घर बांधणार घर बांधायला पैसे नाही काय नाही उधारी पाजारी करून बांधले फोटो काढायचा सगळ्यांचे जरा उधारी पाजारी करून काढले आता तिथं काय झालं आहे थोडं जागा व्यवस्थित दिसताना आणि त्यांना किंमत दिसू राहिली जास्त
त्याच्यामुळं त्यांनी आमचा जागा खाली करून आम्हाला इकडं पाठवणार काय म्हणतात ते भाईंदरपाडा भाईंदरपाडा पुढं तिकडं हां दोस्ती हां दोस्ती इथंच आपल्या मानपाड्याच इथे अहो लोक म्हणा ते मुन्शिप खाली आणि त्याच्यात आमचे 2-2 परिवार कसे करणार? आता आम्ही वय झाला एवढ्या बिल्डिंगवरती चढणार उठणार कसे आम्ही हां इथे चाळीमध्ये आहे आमचं तर चांगलं आहे तर ते सुद्धा काढायला बघतात आम्हाला हो साहेब तसं आम्हाला काय करायचं नाही. ऐका त्या रूम देतात ना आता म्युन्सिपाल्टीवाले तिथं बाथरूम बी तिथंच आणि किचन बी तिथंच कसं जेवणार कसं राहणार समाज साबण हां ठेवू शकतो का आम्ही तिथे? आणि तुम्हाला एकच सांगायचं ह्यांना तुम्ही मंत्री झाले खासदार झाले समजे झाले अरे तुम्ही गरिबाची जागा मागू लागले जावाची कुठं तर तुम्ही घ्या ना मोठं फलाट तिकडे हां आणि तुम्हाला आज झालं ते 25-30 वर्षे ह्यांची मतं घेऊन नगरसेवक आमदार खासदार उलवले आणि ह्यांच्या जागेवरच कसं काय त्यांचा डोळा आहे असं आहे हां आणि मंडप साईड दंडप साईड केले ना तर आम्ही सोडणार नाही बुधवार समोर आम्ही समधी बसणार आहे किती गोळ्या घालतात ती गोळ्या घेणार आणि आधी बुद्धविहार बांधायला ते पण आम्हाला पाहिजे बुद्धविहार आम्ही तिथून हलवणार नाही आणि बुद्धविहार हलवलं तरी आम्हाला तिथं कंटेंट पाहिजे तिथं बुद्धविहाराला बसवायला आणि तिथं सेवा करायला बुधवारला कोणी हात लावू शकत नाही लावायचा तिथं नाही. कोणी राजा आम्ही बुद्धविहाराला हात लावू देणार नाही पहिलाच नंबर आला पाहिजे खाली माझं ते बुधवारला तिथंच आम्हाला बुद्धविहार पाहिजे बस चला धन्यवाद धन्यवाद जरा उभी राहा एक मिनटं काका असं उभे राहा